नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कल्याणच्याच बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करतोय. कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे. कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात एका रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करण्यात आलेली आहे. रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणी होती, जिला बेदम मारहाण करण्यात आली. डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा, इतकं ही तरुणी एका रुग्णाच्या नातेवाईकाला बोलली आणि त्यावरून हा रुग्ण गोपाल झा हा रुग्ण होता काही रुग्णाच्या बरोबर आला होता माहीत नाही, मात्र गोपाल झा नावाचा हा परप्रांतीय तरुण ज्यानं मारहाण केलेली आहे, तो जेव्हा आतमध्ये आला तेव्हाच तो आवेगानं आला आणि त्याने मारहाण करायला या मुलीला सुरुवात केली. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी. अजित, कल्याणमधलं कुठलं हॉस्पिटल, काय नेमकं घडलंय, सविस्तर सांगा. सुवर्ण खाजगी हॉस्पिटल आहे कल्याणच्या नांदिवली परिसरातील पलंगड रोडवरील. आपण जर तिथे पाहिलं तर हा जो रुग्ण आहे आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीवर आला होता आणि थेट तिथं आल्यानंतर डॉक्टरच्या टीव्हीमध्ये घुसत होता. तेव्हा या तरुणीने त्याला अडवलं आणि त्याला सांगितलं की आतमध्ये एमआर बसले, डॉक्टरांची मीटिंग सुरू आहे, त्यांची वेळ अजून झालेली नाहीये, तर तुम्हाला वेळ झाला आतमध्ये सोडण्यात येईल. त्यावर त्या तरुणाने त्या मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि आम्हाला वेळ आहे का, आम्ही का असं चाललोय का, या पद्धतीची बातबात झाली. यानंतर त्या मुलीने सांगितलं तुम्हाला जर तिथे अर्वाच्य भाषेत बोलत असेल तर थांबू नका. हा राग त्या तरुणाला, त्या तरुणाने थेट त्या मुलीला, आपण दृश्यात पाहिलं तर थेट लाथ मारलेली आहे, जे केस पकडून ओढलेले आहेत. जर तिथल्या लोकांनी त्या तरुणाला पकडलं नसतं तर आणखीन बेदम मारहाण जी आहे या तरुणाने त्या मुलीला केली असती. हा तरुण जो आहे हा सध्या फरार आहे, त्याला पोलीस शोधत आहेत. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुलाचं नाव गोपाल झा आहे, तर मुलगी ही मराठी आहे. ती स्वदिवसभर मराठीत बोलत होती आणि त्यानंतर त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हा तरुण नेमका कुठे आहे आणि याला अटक केल्यानंतर पुढची घटना समजेल. पण तरुणीला बेदम मारहाण केल्या प्रकरणी पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. नक्की, पण परत एकदा विचारते की नेमकं म्हणजे तो रुग्णाबरोबर आला होता, तो स्वतः रुग्ण होता, नेमकं घडलं काय की इतका तो संतापला आणि येतानाच तो म्हणजे त्याने आल्याच तिला इतकी मारहाण सुरू केली आहे की काही बोलण्याच्या समजण्याच्या आत तिला त्याने फरफटवलंय. तो रुग्णांना आला होता, त्याच्या ओळखीचे प्राथमिक जी आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार त्याच्या ओळखीच्या 2 महिला होत्या, त्या महिलांसोबत तो आला होता आणि त्यांना डॉक्टरांना भेटायचं होतं. डॉक्टरांचं रिसेप्शनिस्टचं म्हणणं होतं एवढंच, आतमध्ये एमआर बसलेले आहेत, डॉक्टरांची मीटिंग सुरू आहे, थोडा वेळ लागेल, तुम्ही थांबा. त्यावर त्या तरुणीने सांगितलं आम्हाला थांबायला वेळ नाही, डॉक्टरांना सांगा आम्हाला तुम्हाला भेटायचंय. त्या तरुणीने थांबवलं, त्या तरुणाला, पण तरी देखील तो तरुण थेट आतमध्ये, आपण दृश्यात पाहिलं सुरुवातीपासून, तर तो तरुण थेट डॉक्टरच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळं होत असताना त्याने मोठमोठ्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. डॉक्टर बाहेर आला. डॉक्टर त्याची चर्चा करत असताना त्याने शिवीगाळ केली म्हणून ती तरुणी डॉक्टरकडे तक्रार करत होती आणि ते तक्रार होत असतानाच त्या तरुणाने थेट त्या मुलीला लाथ मारली. तू अजित असाच काही क्षण आपल्या सोबत थांब. गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. योगेश जी, कल्याणमध्ये ही खूप गंभीर घटना आहे. एका रिसेप्शनिस्ट तरुणीला प्रचंड मारहाण करण्यात आली आहे. हा परप्रांतीय तरुण होता, तिने फक्त एवढंच सांगितलं की डॉक्टर सध्या बिझी आहेत, तुम्ही थोडा वेळ थांबा. काय सांगाल, कशा प्रकारे ऍक्शन घेतली? प्रकरणाची मी स्वतः माहिती घेईन, परंतु जे व्हिज्युअल्स आपल्या चॅनलवर मी पाहतोय नक्कीच ते डिस्टर्बिंग आहे, ते काही योग्य नाही. आणि अशा पद्धतीने परप्रांतीने मारहाण आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलेला करणं किंवा कुठल्याही महिलेला करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यावरती 100% कडक कारवाई ही केली आहे. महाराष्ट्रामध्ये राहून अशा पद्धतीचं वर्तवणूक चालणार नाही, या गोष्टीत आम्ही ठाम आहोत. नक्की, आपण स्वतः पोलिसांना सांगाल कारवाई करायला? सध्या तो फरार आहे असं कळतंय. ऑलरेडी मी निर्देश दिलेले आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा मी व्हिडिओ पाहिला त्यावेळेसच मी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि संबंधित व्यक्तीवरती योग्य ती कडक कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. नक्की. योगेशजी, एक शेवटचा प्रश्न विचारते. मराठी अमराठी हा वाद आता मुंबई भरामध्ये पसरताना दिसतोय. खरं तर अशा गोष्टी घडायला नकोत, त्या कमी व्हायला पाहिजेत, पण एक एक वेगळ्या शहरामधनं त्या वाढतानाच दिसत आहेत. मला वाटतं आमची भूमिका स्पष्ट आहे. कुठेही मराठीचा अपमान होणार नाही, ही जबाबदारी आमची देखील आहे आणि आपण कुठे होत असेल तर तो सहन देखील केला जाणार नाही. अशा वेळी आता ठीक आहे, राजकीय विषय आहेत, काही असे राजकीय घटक आहेत जे हा वाद मिटवण्याचे देखील प्रयत्न करतात, परंतु अशा घटना ज्यावेळेस होतात त्यावेळेला त्याला कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून न पाहता त्याच्यावरती आपल्या मराठी व्यक्तींचा अपमान कुठे झाला असेल त्याच्यावरती कडक कारवाई ही केलीच जाईल. नक्की. योगेशजी, खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.
गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत होते. त्यांनी असं म्हटलं आहे की अशा कुठल्याही घटनांना थारा दिला जाणार नाही. महिला, मग ती मराठी असो किंवा कुठल्याही मराठी कुठलीही असो, तिचा असा अपमान आणि तिला अशी मारहाण सहन केली जाणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे.